नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी झाल्या असून त्याचा अधिकृत निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यामध्ये महायुती की महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल हे निकालानंतर स्पष्ट होईल. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची झाली आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मिनलताई साठे रिंगणात, तर अपक्ष उमेदवार म्हणून रणजित शिंदे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजने माढा विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल घेतला असून यामध्ये अभिजित पाटील यांना 68% व रणजित शिंदे यांना 27%, तसेच मिनल साठे यांना 4% तर इतर 1% असा एक्झिट पोलचा निकाल असून टक्केवारी कमी जास्त होऊ शकते. पण निवडणूक झाल्यापासून गावोगावी निकालाची चर्चा होताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये गाव पुढारींची सर्वाधिक मदत ही अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना झाली आहे. पण सामान्य जनतेने मात्र अभिजित पाटील यांना पसंती दिल्याचे गावखेड्यात बोलले जात आहे. एक्झिट पोलनुसार अभिजित पाटील माढा मतदारसंघातून आमदार होतील असा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात येत आहे. परंतु 27 नोव्हेंबरला विधानसभेचा अधिकृत निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्व माढा मतदारसंघाचे व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.